नाश्ता करता करता झाले रे पोरींची स्वप्नीलची भांडणं. जगामगा तयारी करून मी निघालो तो भर उन्हात पेपर द्यायला. आणि हा या अशा उन्हामध्ये तोंड बांधणं ही मोस्ट इम्पॉर्टंट असते. कसे भाऊ पहिलेच तुम्ही काळा आणि त्याच्यात ते ऊन बेकारच बेकार विषय आहे. बरं असं पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि डायरेक्ट पोहोचलो सेंटरवर. समोरून पाहिलं तर कोणी दिसलं नाही. म्हटलं चला मागून जाऊ. मागून येऊन पाहिलं तर काय सगळेचे सगळे येले होते. आणि गेले गेले आमचे भावी आमदार प्रथमेश भाऊ जाधव यांची भेट घेत सर्वांना नमस्कार केला. 5 मिनिटं उभे राहून 2 मिनिटं आभासाच्या गोष्टी केल्या आणि तिथून गेलो डायरेक्ट आम्ही पेपर द्यायसाठी. आणि झकासपैकी बोगस पेपर लिहून डायरेक्ट आलो नाश्ता करायसाठी. आम्ही याचे पहिले तर सर्वजण बड्यापैकी नाश्ता करत होते आणि बड्यापैकी ऑर्डर वगैरे देऊन मी गेलो प्रथमेशच्या प्लेट मध्ये खायले. बाबा आमचं काही असंच असते म्हणून आम्ही मुलींपेक्षा जास्त मित्रांवरती प्रेम करतो. कसा आहे एक बार मुलगी धोका देऊ शकते पण मित्र कधी देत नाही. भले ते पूर्ण मारून घेतात पण धोका काही देत नाही. नाश्ता वगैरे करून आम्ही गेलो गोला खायसाठी. गोला वगैरे खाल्ला आणि बड्यापैकी घरी येऊन झोपून राहिलो. जसं काय रात्री झोपलो तर डायरेक्ट सकाळीच उठलो. सकाळी उठल्यानंतर तयारी वगैरे करून मी गेलो गाडीमध्ये ट्यूब बदलायले. कारण की मागच्या काही दिवसात ट्यूब पेक्षा जास्त हवेतच पैसे घातले मी. म्हणून फायनली ट्यूब बदलून घेतला आणि तिथून गेलो डायरेक्ट नाश्ता करायसाठी. आणि जसं काय नाश्ता करायला बसलो तिथं चालू झालं आणि एकमेकाचे कपडे फाडणं. आणि स्टार्टिंगला बोललो तर परवीनचं आणि स्वप्नीलचे भांडणं झाले. ते असा विषय होता की परवीनने घातलं होतं स्वप्नीलचं टी शर्ट. म्हणून पहिले स्वप्नीलने स्वतःचं टी शर्ट घेतलं परवीन कडून आणि त्यानंतर परवीनचं टी शर्ट फाडून टाकलं. मग काय फाडाफूड करत पोटभर नाश्ता करून घेतला आणि तिथनं डायरेक्ट आलो आम्ही हरिओमच्या रूमवर. आणि तिथून बड्यापैकी ऋषिदासोबत गप्पा गोष्टी करत बसलो. तर चला आम्ही करतो गप्पा गोष्टी आजच्यासाठी एवढंच. बस भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.